चला या ठिकाणी दरम्यान चला श्रीराम ओपनिंग पेर पाठवा आपण आणि दोन्ही संघांसाठी सूचना आहेत सर्व टीमसाठी जर फुलटॉस चेंडू एस्टनच्या मागे पडला तर नो चेंडू याची नोंद घ्या आपण डायरेक्ट फुलटॉस चेंडू जर स्टंपच्या मागे पडतोय तर नो चेंडू हा कमिटीचा रूल्स आहे श्रीराम संघ चला फील्ड अरेंज करा आपण आणि दोन्ही संघाचा प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा एक्स्ट्रा खेळाडू मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत आणि आदू आणि त्यांच्या समवेत अतुल भाऊ अतुलजी शिंदे यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे या आपण बघतायत आदू आणि आदूच्या समवेत शुभम शुभम ऑन स्ट्राइक आदू आदित्य ही जोडी गोलंदाजी ट्रॅकवर मयूर पहिला चेंडू स्क्वेअर बघायला मिळतोय वाईट बॉलने स्टार्ट करतायत मयूर आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या साह्याने स्कोर कार्ड 2 वर पोहोचलंय मयूर पुढचा चेंडू घेऊन तयार ओ फुलटॉस पद्धतीचा चेंडू सिंगल साठी खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला एस्टनच्या मागे सुंदर एस्ट रक्षण टॉट बॉल निर्धाव चेंडू आणखीन एक वाईट बॉल धावसंख्या स्थिरावेल 3 धावा त्याही एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत ओहो आणखीन एक वाईट बॉल धावसंख्या 4 वर स्थिरावते 4 धावा स्कोर कार्ड वरती ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन्स या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल कारण ज्याच्या वेळेला एक कॅमेरा असतो त्या वेळेला मात्र तुमचं एंटरटेनमेंट किंवा घरी बसून मॅच बघण्यासाठी आपण तो यूज करतोय डिसिजन देण्यासाठी तुम्हाला जास्तच कॅमेरे ग्राउंडवरती लावावे लागतात आणखीन एक स्क्वेअर चेंडू आहे धावसंख्या 5 फक्त एक चेंडू झालेला आहे आणि सलग 5 एक्स्ट्राच्या रूपाने धावा आणखीन एक वाईट बॉल धावसंख्या 6 वर स्थिरावते 6 धावा स्कोर कार्डवर मयूर थोडस स्ट्रगल करताना दिशाहीन चेंडू हाताळला जातोय वाईटचा धावा प्रचंड प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत अप्रतिम शॉट सिलेक्शन तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण कव्हर्स मध्ये आपण बघतोय डॉट बॉल शुभम पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत ऑन साइडला आडव्या बॅटने एक धाव मिळेल धावसंख्या 7 चांगली गोलंदाजी आता कमबॅकिंग करतायत मिस्टर मयूर 3 चेंडूंचा खेळ झालाय टॅप करतायत आणि पंचांना थोडस इंजर्ड करण्याचा प्रयत्न आहे आधी यांचा धावसंख्या 8 वर स्थिरावले या षटकानंतर आपण अतुलजी शिंदे यांचा शुभ सन्मान करणार आहोत आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे शेवटचा चेंडू
आणि इथे एसट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड. कॅमेरामॅन प्लीज मुख्य मंचाकडे फोकस करा. अतुलजी शिंदे साहेबांचं शुभागमन झालं. मी प्रशांत सरांना विनंती करतोय. प्रशांतजी किणी साहेब, प्रशांत सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय अतुलजी शिंदे साहेबांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय. अतुलजी शिंदे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमचे बंड्यादादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. दरम्यान कॅमेरामॅन फोकस करताना प्रशांत दादांच्या शुभ हस्ते आपण बघतायत मायेची शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ आपण या ठिकाणी बघतोय. अतुलजी शिंदे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. आणि स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्या. सिंगलने धावसंख्या पोहोचेल 9. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील, समोर आपण साहिल यांना बघतोय. आई भरपूर बाहेर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडूवरती श्रीराम संघाला कंट्रोल ठेवावं लागेल. वाईट बॉलचा भरणा भरपूर बघायला मिळतोय आणि इथे नो बॉल. भरपूर एक्स्ट्राच्या रन्स. धावसंख्या पोहोचेल 12. स्वप्नील आणखी हळुवारपणे फक्त आदित्य 1 रन्स परिपूर्ण करताय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 स्थिरावली आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं, प्रत्येक चेंडूचं महत्त्व काय असतं आणि स्ट्राईक रोटेट करताना गोलंदाजांना कशा पद्धतीने कन्फ्यूज केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना दोन्ही बॅटर. बॅकफुटला जाऊन हलवारपणे स्टिअर केलं जातंय. धावसंख्या 14 आणि चेंडू शेष आहेत या षटकातील 3. पुढचा चेंडू याही वेळेला फक्त दिशा देत आहेत, वेगाने येत आहेत मनोज, परंतु 1 धाव परिपूर्ण केली जाते. 15 वरती स्कोर कार्ड पुढे जाते. पुढचा चेंडू आणि हा वाईट बॉल. धावसंख्या 16. एक्स्ट्रा भरपूर गेल्यात श्रीराम संघाच्या. हाई वाईट बॉल. आमचे स्कोरर असतील, पंच असतील, एक्सरसाइज करतायत. अक्षरशः स्वप्नील यांना मी प्रश्न विचारतो, या षटकारानंतर टोटल एक्स्ट्राचे रन्स किती आहेत? या षटकारानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. तुर्तास 17 आहेत स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू आणि इथे सुद्धा आपण बघताय सिंगल्स कडे कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते 18 धावा. अजूनपर्यंत स्वप्नील आम्हाला सांगतायत 10 ते 11 धावा एक्स्ट्राच्या रूपाने श्रीराम संघ या ठिकाणी देतोय. पुढचा चेंडू आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 19 धावा. एका मोठ्या स्ट्रीप टार्गेटकडे संघ पुढे जाताना बघतोय आपण. आणखीन मनोज, चांगलं कलेक्शन आणि धावसंख्या 20. 2 षटकाची समाप्ती परिपूर्ण होत आहेत आणि 20 धावा 10च्या सरासरीने बघायला मिळतात. चला गेम प्लॅनिंग कमी करा प्लीज, मॅचकडे जायचं आहे आपण. पंच, टीम मीटिंग कमी. 20 धावा 10च्या सरासरीने साईदीप ब संघ आपलं फाउंडेशन सुंदर बिल्ड करते. आता अमोल आलाय. अमोल, पुढचा चेंडू टॅप करतायत सिंगलसाठी. परत फोकस केलेला आहे, कुठलेही मोठे शॉट खेळायचे नाही आहेत. अबो 32 एक चांगलं बॅलन्सिंग मॅच बघायला मिळेल आणि त्याच उद्देशाने
आदित्य आणि साहिल यांची एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड होते आणि इथे टॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा एक्स्ट्रा. अमोल सुद्धा मयूर आणि स्वप्नीलच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करताय. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल अमोल यांना. चांगला पॉप इन क्रीजचा यूज आहे. थोडेसे बॅकफुटला गेले, दिशा दिली मिड विकेटला, एक धाव परिपूर्ण केली आणि धावसंख्या पोहोचते 23 वरती. 23 धावा. शांत आणि संयमी खेळी. आणखीन एक सिंगल्सचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारे मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न नाही आहे. एक वेल प्लॅनिंग गेम, एक जबरदस्त स्ट्रॅटेजी बघायला मिळते. याही वेळेला सिंगलसाठी साहिल खेळतायत. धावसंख्या 1 ने पोहोचेल 25. शेवटचा चेंडू 25 धावा. याही वेळेला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. आदित्यांची चिकिरण बघायला मिळते. 3 षटकं परिपूर्ण होताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा स्कोर कार्डवर. याच्यानंतरची मॅच आपण बघणार आहोत. विनिंग टीम विपक्ष यश फायटर. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर बालकडू पालघर विपक्ष साई दर्शन मायकोप, गोठणूर विपक्ष साई कृपा विळंगी अशा मॅचेस आपण बघणार आहोत. एक सन्मानाची, मानाची, प्रतिष्ठेची अशी श्री कुर्लाई नवतरुण मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य बॉक्स गेमची स्पर्धा. मनोज 26 झालेले आहेत आणि मनोज येत आहेत. संदीपमान आणखीन एक धाव फक्त 27. आमचे पवन एवन पवन. पुढचा चेंडू आणखीन एक सिंगल्स घेण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये. 28 धावा स्कोर कार्ड वरती. कहते ना बूंद बूंद से सागर भरता है. कहते कि बारिश का पानी अगर बूंद बूंद से गिरता है तो एक बड़ी नदी का बहाव बन जाता है और वैसे ही प्रयास है यहाँ पर. सिंगल 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 लेके एक अच्छा टारगेट अप सेट किया है. 29, 3 टू गो. ओ एक्स्ट्रा बॉल, वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 30. चांगली फलंदाजी बघायला मिळते. अजूनही या मॅच मध्ये चौकार आलेला नाहीये. इथे फक्त एक धाव आणखीन. धावसंख्या 1 ने 31 वरती. 2 टू गो. प्रत्येक चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट, फोकस. गोल आहे सिंगल रनचा आणि फलंदाज आउट. आदित्य माघारी परतताना 31 वरती दुसरा धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दीप शेवटचा चेंडू आहे. सिंगल साठी खेळतायत. 32 झालेले आहेत. 33चं टार्गेट समोर सेट केलं गेले. 33 टू विन. टोटली स्वप्नील आम्हाला सांगतायत की या मॅच मध्ये एक्स्ट्रा धावा 13 वाईट बॉल आहेत. 13 म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर 6 षटकांचे मॅच बघायला मिळाले. चला फील्ड अरेंज करा. ओपनिंग पेअर पाठवा. 33चं टार्गेट आहे. 13 वाईट बॉल. अमोल आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सागर दुमाडा साहेबांचं शुभागमन झालं. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सागरशी आपलं हार्दिक स्वागत आहे. तेहतीस धावांचं टार्गेट समोर अमोल आहे. नॉनस्ट्रायकिंगकडे मनोज. आपण या ठिकाणी बघतोय बेस्ट ऑफ लक बोट टीम. योगेश ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे गोलंदाजी मधला. योगेश गोलंदाजी ट्रॅक व पहिला चेंडू सन्मान दिलाय अमोलनं. स्टार्ट चांगली है और अक्सर कहा जाता है कि लाखों मील लंबी यात्रा भी केवल एक कदम से स्टार्ट होती है. उस कदम आपको डालना पड़ेगा अगर लक्ष्य को पाना है. अमोल आणि मनोज. पुढचा चेंडू हळवारपणे फक्त स्टिअर करत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं फोकस करण्याचा प्रयत्न असेल. योगेश 2 चेंडू 2 धाबा. कुठेतरी 13 एक्स्ट्राच्या धाबा बघायला मिळाल्या श्रीराम संघाकडनं. अमोल आहे स्ट्राईकवरती आणि वाईड बॉल. इथून मात्र आपण जर बघितलं तर एक्स्ट्राच्या भरपूर धावा बघायला मिळत आहेत या मॅच मध्ये. ओ डबल माइंड राहिले यावेळेला अमोल. हलकासा चेंडू खाली राहिला. 4 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 33 धावांचं टार्गेट आहे. एक संयम आक्रमकता यांचा सुंदर समन्वय तुम्हाला साधावा लागेल. मनोज एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची क्षमता आहे तो स्ट्राईक व याही वेळेला स्टिअर करतायत. थोडासा संयम ठेवलाय मनोजनं. योगेशच्या अगेन्स्ट फक्त एकेरी धावांवरती लक्ष केंद्रित केलंय. 4 चेंडूमध्ये 5 धावा. 2 टू गो. पुढचा चेंडू योगेश किनी आणि राहुल आहे तिथे. चुकी झाल्याचं म्हणायला हरकत नाही. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू. पहिला विकेट बाद. आणि जर समान स्थितीमध्ये सामना संपला स्कोर जर लेवल असेल तर एक सुपर ओव्हरची ऑपॉर्च्युनिटी आपण बघतोय. प्रत्येक वर्षी हा रूल्स आपल्याकडे असतोय परंतु नव्याने आपण तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मेसेज की जर स्कोर जर लेवल असेल तर सुपर ओव्हर हे फक्त तुम्हाला श्री कुर्लाई चषकामध्येच बघायला मिळतं. अंतिम चेंडू असेल न्यूमॅन रोहित ज्याच्या नावामध्ये हिट आहे त्याच्या बॅटमधनं धावा येतील का श्रीराम संघासाठी बघावं लागेल. अंतिम चेंडू आपला स्पेलमधला योगेश. सिंगल गेट स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलंय. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपले. धावा आहे स्कोर कार्डवर 6. येणारे 18 चेंडू आणि 27 ची गरज. चला सायदी बिनारपाडा. कमीत कमी मीटिंग आणि जास्तीत जास्त क्रिकेट. नऊच्या सरासरीने बनवायच्या त्या 27. शुभम जो सलामीला आला होता तोच या ठिकाणी फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एक जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. आणि ज्या ज्या वेळेला तुमचे खांदे जिम्मेदारी उचलत असतात त्या त्या वेळेला तुमची पावलंही नकळतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात. अप्रतिम ट्रायू. चांगली फिल्डिंग आहे. डॉट बॉल. जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न आहे रोहित यांचा. पुढचा चेंडू हलकासा फ्लाइट दिलेला चेंडू आहे. 6 चेंडूला फील्ड करतील. धावसंख्या 7 वर स्थिरावते. याच्यानंतर यश फायटर संघाचे संघनायक. मॅच संपल्यानंतर टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. अप्रतिम ते ड्राईव्ह परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये शुभम यांचा शुभ संकेत साईदीप संघासाठी. एक अफलातून स्टेट ड्राईव्ह होता परंतु त्याहूनही शुभम यांचा फिल्डिंगचा दर्जा क्लास गुणवत्ता ही भरपूर मोठी होती. इट्स अ डॉट बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न आहे. साहिल आहेत. बॅकअप मिळालाय. साहिल यांची एक मोठी चुकी होती. धावसंख्या पोहोचते 8. 2 टू गो.
पुढचा चेंडू आणि जबरदस्त स्टॉप. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9. आता शेवटचा चेंडू आहे मनोज साठी. खणखणीत चौकार. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 12 बीचं इक्वेशन. जबरदस्त क्लास 1. खणखणीत 13 झालेले आहेत. 12 मध्ये 20 ची गरज आहे. आणि एशियनच्या मागे आपण बघतायत जिथे लाईन घेतलेली आहे सर, तुमचा डायरेक्ट चेंडू तिथे आदळतोय जे आपण कर्टन लावलेलं ब्लॅक कलरचं, तर फलंदाज बाद. ती लाईन क्रॉस झाल्यानंतर फलंदाज बाद असेल याची आपण नोंद घ्या. आणि विजेची ज्या वायरी आहेत आणि झाडं आहेत त्याला जर चेंडू आदळला तर डेड बॉल. डायरेक्ट लागला तर फलंदाज बाद. टप्पा पडून लागतोय तर आणि साहिल यांचं अप्रतिम एफर्ट्स. धावसंख्या 14 वर पोहोचतीये. दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता भरपूर आहे, परंतु साईदेव बिनारपाडा संघाची फिल्डिंगचा जो गुणवत्ता आहे ती उत्कृष्ट दर्जाची राहील आहे. राहुल किनीसारखा एक अनुभवी खेळाडू आपण त्याच्याकडे बघतोय. शुभम आहेत. पुढचा चेंडू योगेश आहेत. पुढचा चेंडू ओ पेरवला या वेळेला. थोडंसं रीड करताना मनोज तितकासा रीड करता आला नाही. चांगला बॉल. आणखीन डॉट बॉल. पेशन्स ठेवावे लागतील. सलग 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. आणि शुभम यांच्या हातामध्ये जाऊन विसावताना सलग 3 डॉट बॉल. पुढचा चेंडू आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू एकदम वाईटची जी रेषा आहे तिला पकडून गोलंदाजी करतोय गोलंदाज. इथे टॅप करण्याचा प्रयत्न. राहुल यांची सुंदर फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या पुढे जाईल 15, म्हणजेच येणारे 6 मध्ये बनवायच्या ते 18. 6 मध्ये 18 ची गरज. सहा चेंडू 18 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 5 चौकार खेळावे लागतील. आता गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय स्वप्नील याला. स्वप्नील 6-18. एका बाजूने आपण श्रीराम संघाकडे बघितलं 13 एक्स्ट्रा टाकले. जर 13 नसते तर इथे मॅच. ओ डॉट बॉल. तर जिथे 18 धावा आहेत तिथे मात्र 5 धावा असत्या. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी श्रीराम संघाला बॅकफूट वरती घेऊन गेलेले आहेत. आणि षटकार. मनोज बाद होऊन मागे परतताना. आता जरी 4 चौकार आले औपचारिकता शेष आहे. 4 मध्ये 18 ची गरज. न्यूमान तन्मय. तन्मय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी, चांगली फिल्डिंग आणि चौकार तन्मयच्या बॅटमधून आलेला आहे. चांगला शॉट आहे. आता 3 चेंडू शेष आहेत आणि 3 मध्ये बनवायच्या त्या 14 धावांची गरज आहे. स्वप्नील आणि षटकार आपण बघतायत.
आपण बघताय सुनील मोरे सरांचा झेल घेण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न त्यांचा, आणि जर झेल त्यांनी घेतला असता एक रेकॉर्ड झालं असतं. व्यासपीठावरून झेल घेणं खाऊ गोष्ट नाही आहे. टॅप केलाय औपचारिकता शेष. चला यश फायटर संघाचे संघनायक आपण या टॉस साठी. नो बॉल आहे. याच्यानंतरची मॅच 3 षटकांची असेल. 3 षटक. चला यश फायटर आणि सायदीप टॉस साठी या.